सालूक जातककथा। एका शेतकऱ्याच्या घरी महालोहित आणि त्याचा धाकटा भाऊ चुललोहित असे 2 बैल होते व एक सालूक नामवाचा डुकर होता। त्या डुकराला यथास्थित खाण्यापिण्यास देण्यात येई ते पाहून चुललोहित आपल्या वडील भावास म्हणाला, दादा, आम्ही या कुटुंबात पुष्कळ मेहनत करून धान्य वगैरे पैदा करतो, पण आमच्या वांट्याला शेवटी कडबा आणि भुसाच येत असतो। पण हा पहा सालूक कसा घरजाम्यासारखा खुशाल मजा मारित आहे। खावे प्यावे इकडून तिकडे फिरावे, याशिवाय याला दुसरे काही काम आहे तर पहा। त्यावर महालोहित म्हणाला, बाबा रे, उगाच असंतुष्ट होऊ नकोस, आमच्या वांट्यांना जे काही आले आहे ते पुष्कळ आहे। सारा दिवस मेहनत करून कल्यावर कडबा देखील गोड लागतो। आता सालुकाचा एवढा मान का होतो हे तुला लवकरच समजेल। जेव्हा आपल्या धन्याच्या घरी मंगलकार्य होईल तेव्हा तुला असे दिसून येईल की भुसा आणि कडवा खाण्यातच सुख आहे, पण सालुकाची चैन नको। काही अंशी चैन करणे हे दीर्घायुषी होण्याचे लक्षण नव्हे। काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या घरी विवाहकार्य उपस्थित झाले, बरीच पाहुणी मंडळी गोळा झाली। दुसऱ्या दिवशी मालकाच्या नोकरांनी सालुकाचे हातपाय आणि तोंड बांधून गळ्यावर सुरीचा प्रयोग चालविला। सालूक मोठमोठ्याने ओरडू लागला। चुललोहित ते पाहून महालोहिताला म्हणाला, दादा, तुम्ही म्हणत होता ते यथार्थ आहे। काकी, हा चैन करणारा सालूक अल्पायुषी होऊन प्राणास मुकला, पण आम्ही कडबा आणि भुसा खाऊन राहणार अद्यापि जिवंत आहोत आणि पुढेही आमच्या वाटेस बहुधा कोणीही जाणार नाही। कुचिमंद जातककथा। प्राचीन काळी चोराला निंबाच्या लाकडाच्या सुळावर देण्याची वहिवाट असे। एके दिवशी एक चोर गामवात चोरी करून पहाटेला गामवाबाहेरील एका निंबाच्या झाडाखाली येऊन निजला। त्याला गाढ झोंप लागल्यामुळे तो सूर्योदयापर्यंत तसाच निजून राहिला असतो। परंतु त्या झाडावर राहणारी देवता त्याला जागे करून म्हणाली, अरे मूर्ख चोरा, चोरी करून येथे निजून का राहिलास? तुझ्या मागे गामवातील लोक लागले असतील आणि ते जर या ठिकाणी आले तर तुला पकडून ठार मारतील। चोर गडबडून उठून चोरीचा माल घेऊन पळत सुटला। ते पाहून जवळच्या पिंपळावर राहणारी अश्वत्थ देवता निंबदेवतेला म्हणाली, बाई, या चोराने वाईट कर्म केले असून त्याला जर लोकांनी पकडले तर तुझे त्यात काय गेले? त्याला येथून उठवून घालवून देण्याची उठाठेव करण्याचे काय प्रयोजन? निंबदेवता म्हणाली, बाई, अश्वत्थ देवते, तू यांतले मर्म जाणत नाहीस। या चोराला जर लोकांनी पकडले तर त्याला सुळावर देण्यासाठी लोक माझ्या या झाडाचा संहार करतील अशी मला भीती वाटते। काकी, चोराला पकडून निंबाच्या लाकडाच्या सुळावर चढविण्याची या देशात वहिवाट आहे। हे त्या देवतेचे संभाषण संपले नाही तोच गामवातील लोक चोराचा पाठलाग करीत त्या ठिकाणी आले आणि तेथे पडलेल्या काही वस्तू पाहून चोर येथेच निजला असावा अशी त्यास शंका आली व ते म्हणाले, जर हा चोर येथे सापडला असता तर याच निंबाच्या झाडाचा सूळ करून त्यावर त्याला चढविले असते। असे परस्परांशी बोलून ते तेथून निघून गेले। हे त्यांचे भाषण ऐकून अश्वत्थदेवता म्हणाली, बाई निंबदेवते, तू मोठी दूरदर्शी आहेस। हा चोर जर येथेच निजून राहिला असता तर त्याच्या बरोबरच तुझ्या या झाडाच्या जीवावरही कठीण प्रसंग आला असता। तेव्हा तुझा हा दूरदर्शीपणा अत्यंत स्तुत्य होय। भवतु सब मंगल। साधु साधु साधु।